नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हिरवाई दिसली पाहिजे, हिरवाईने नटलेली श्रीमंती दिसली पाहिजे आणि ही श्रीमंती दिसण्यासाठी नोकरधंद्यांची किंवा फार मोठ्या इंडस्ट्रीची गरज नाहीये, तर प्रत्येक मातीला त्या मातीत राबणारे हात दिसले पाहिजेत. आणि उद्योगधंदेचं नाही तर खऱ्या अर्थानं स्वयंरोजगाराकडे आणि कृषीप्रधान संस्कृतीकडे आपण वळणं ही काळाची नाही तर आता महाराष्ट्राची गरज बनली आहे. याच एका सिद्धांतावर आधारित असलेला हा कार्यक्रम म्हणजे सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं कृषीतज्ञ आणि एकूणच कृषीपूरक उद्योगातले सर्वात जाणकार गुंडू पवार यांच्याशी आपण बोलणार आहोत. स्वागत आपलं. खरं तर आपला शेळी या विषयातला प्रचंड अभ्यास आहे, पण केवळ शेळीच नाहीये. आपण बोलायचं झालं तर गायी या विषयावरचा आपला देखील अभ्यास हा तेवढाच वाखाणण्याजोगा आहे. मला सांगा, आपण उस्मानाबाद सारख्या दुष्काळी भागातनं ते प्रतिनिधित्व करता. महाराष्ट्राचं जर केवळ कोकण प्रांत सोडला, पश्चिम महाराष्ट्रालाही मी सदन या क्षणाला म्हणणार नाहीये, कारण पाऊस थोडासा नाराज आहे. म्हणजे सांगलीचा भाग आपण काही बोलू शकतो, सातारा तर आहेच आहे, पण या ओव्हरऑल महाराष्ट्राचा जरी कोकण सोडला तर उर्वरित भागात तशी दुष्काळ आणि कमी पावसाची प्रचंड फार मोठी छाया. या सगळ्या भागासाठी गाई पालन किंवा देशी गाईचं संवर्धन हा एक सुंदर मार्ग आहे. काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. आता विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्राचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण प्रचंड कमी आहे, अशा भागामध्ये त्या भागातल्या ज्या गायी आहेत त्या गायींचं म्हणजे देशी गायींचं संगोपन झालं पाहिजे. आता विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतायत म्हणून काय झालं, अगदी होस्टन जर्सी वगैरे गायी पुरवण्यात आल्या, पण त्या गायीने तिथे तग नाही धरू शकली. मग त्या भागात ज्या गायींचं संवर्धन आहे त्या गायी तग धरल्या गेल्या, त्या गायी पाळल्या गेल्या पाहिजेत. आता विदर्भामध्ये असेल तर गीर गाय आहे, देवणी आहे, मराठवाड्यात असेल खिलार गाय आहे. तर या गायींचं संगोपन झालं पाहिजे त्या भागामधल्या, म्हणजे त्याचं आर्थिक गणित म्हणजे त्या भागाला, त्या परिसराला, त्या हवामानाला तग धरून राहणारी ती जात आहे आणि तिचं आर्थिक म्हणजे त्या भागातला, त्या परिसरातला जो चारा अवेलेबल आहे तो चारा त्या जनावरांसाठी मुबलक पद्धतीने जो चारा आहे त्या जनावराला उपयोगाचा आहे. आणि तिथलं जे क्लायमेट आहे, तिथलं जे वातावरण आहे, तिथलं जे हवामान आहे ते त्या जनावरांसाठी चांगलं आहे. त्यामुळं त्या भागातले जे जनावर आहेत त्या भागातच त्या जनावरांचं संवर्धन झालं पाहिजे. या सगळ्या संदर्भात एक गैरसमज सांगतो आणि गैरसमजातनं न कळलेला व्यवसाय या विषयावर मी तुमच्याशी बोलतोय. कसं झालं की समजा मी गाय घेऊन आलो, कुठल्याही महाराष्ट्राच्या कुठल्याही प्रांतात ज्यांना या व्यवसायातला डीपनेस, खोलपणा ठाऊक नाही अशांसाठी, समजा मी एखादी गाय घेऊन आलो, तिला प्रचंड दूध मिळेल, पण माझ्या भागात केवळ दुधाची फॅक्टरी नाही किंवा दूध संचय, विशेषतः कोकणात अशा प्रकारचं चित्र दिसत नाही आपल्याला. दूध संचय करणारी जी सेंटर्स असतात ती फार कमी दिसतात. मग अशा वेळी ही गाय घेऊन काय करायचंय मला? नेमकं गाय दुधाच्या व्यतिरिक्त आणखीन त्याचा काय फायदा किंवा या दुधाचा आपण कशा पद्धतीनं व्यवहारात वापर करू शकतो, ही गणितं न कळल्यामुळे फार मोठ्या गैरसमजातनं बहुतांशी भाग या व्यवसायाकडे वळलाच नाहीये. त्या वर्गाला काय सांगाल? नाही, आता माझं काय म्हणणं आहे, ग्रामीण भागातल्या आज आपण नुसत्या दुधाचा विचार नाही करायचा, तर दुधाबरोबर त्या गायीपासून आपल्याला इकॉनॉमिक दृष्ट्या काय उत्पन्न मिळतं हे पाहायचंय. आज गायीपासून शेणखताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या शेतीला आज आपण रासायनिक खताचा प्रचंड बेसुमार वापर केल्यामुळे शेती नापीक बनतीये, तर त्या शेतीला रासायनिक खताला बाजूला ठेवून सेंद्रिय खताचा वापर जर करायचा असेल तर आपल्या भागातल्या गायींचं संवर्धन आपण केलंच पाहिजे, हे निश्चित आहे. जर तुम्ही गायींचं संवर्धन केलं तर त्या शेणखताचा वापर तुम्हाला उपयोगात आणता येईल. आज गायींचं गोमूत्र मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, आयुर्वेदिक याच्यावरती वापरलं जातंय, त्यामुळे गोमूत्राचा देखील, गायींच्या गोमूत्राचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जातोय. आणि या जे गायींचं जे खत मिळणार आहे त्या खतापासून आपण गांडूळ खताची निर्मिती देखील करू शकतो. म्हणजे शेतीला अतिशय पूरक जे खत आहे ते शेणखत आहे. त्यामुळं आज बहुतांश लोक जे द्राक्ष बागायतदार असतील किंवा डाळिंब बागायतदार असतील किंवा अजून काय जे उसाला वापरतायत, तर हे सध्या आता रासायनिक खताचा ओढा बाजूला ठेवून सेंद्रिय खताचा वापर करतायत. कारण त्यातली जी ताकद आहे, त्याच्यातली जी कंटेंट आहे ते शेणखतामध्ये जेवढे आहेत, ती जमिनीची जी सुपीकता आहे, जमिनीची जी हे आहे तर ताकद आहे, तर ह्या शेणखतामुळे वाढते. आणि त्या पीक जे आहे, जे आपण जे पूर्वी म्हणतो, आता जे आपल्याला विषबाधक जे खायला सगळ्या वस्तू मिळत आहेत, तर हे जे विषबाधक आपल्याला जर टाळायचं असेल, संपवायचं असेल, तर आपल्याला आपल्या जमिनीसाठी आपल्या भागातल्या जनावरांचं संवर्धन करणं म्हणजे गायींचं संवर्धन करणं ही काळाची गरज आहे.
मग त्या गायीच्या नुसत्या दुधाचा वापर न करता आज देवणी, आपण जर देवणीचा विचार केला, देवणी गायीचा विचार केला, गीर गायींचा विचार केला, खिलार गायींचा विचार केला, नुसती खिलार गाय दूध कमी देत असेल पण तिच्यापासून मिळणारं शेणखत असेल, तिच्यापासून मिळणारं गोमूत्र असेल, तिच्यापासून मिळणारी अतिशय चांगल्या प्रतीची जनावर म्हणजे चांगल्या प्रतीची खिलार बैलजोडी असेल, जी चप्पल असते, ताकदवान असते, तर ही जी ताकद आहे ही त्या गोमातेमध्ये आहे, त्या खिलार गायीमध्ये आहे. तसंच देवणी गाय आहे, देवणी गायीपासून अगदी आपल्याला दूध 3 ते 4 लिटर दूध चांगल्या प्रतीचं मिळू शकतं, त्याच दुधाबरोबर शेणखत मिळू शकतं, त्याच गायीकडनं आपल्याला चांगल्या प्रतीची बैलजोडी, चांगली कालवडी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आणि त्याची संख्या आपण त्या भागामध्ये वाढवू शकतो. म्हणजे नुसता आपण गोपालन करायचं म्हणजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची अशी अपेक्षा की आम्हाला गोपालन केलं तर गोपालनामध्ये आम्हाला दूध मोठ्या प्रमाणात मिळालं पाहिजे, दूध विक्रीला मिळालं पाहिजे, दुधाला भाव मिळत नाही वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गैरसमजुती आहेत. तर आपण नुसत्या दुधाचा विचार न करता तर त्या गायीपासून, त्या गोमातेपासून आपल्याला काय फायदे मिळतात, काय बेनिफिट मिळतात, आपल्या शेतीमध्ये काय सुधारणा होते, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे. नक्कीच हा विचार करताना प्रश्न असा निर्माण होतो की आज समजा जर या व्यवसायाकडे आपण बोललो तर साधारणपणे किती, कारण शेळीचं जर आपण म्हटलं तर छोट्यापासून सुरुवातीची, पण गायीच्या या सगळ्या जर त्याच्या बाय प्रॉडक्ट्सकडे जर आपल्याला जर वळायचं असेल, ते अर्थशास्त्र जायचं असेल तर त्याची काय गणितं असतात? आपण ज्या पद्धतीनं आपण शेळी पालनामध्ये आर्थिक गणित पाहतो त्याच पद्धतीनं गोपालनामध्ये देखील आर्थिक गणित घातलं गेलं पाहिजे. भलं गायीमध्ये थोडं तुम्हाला मिळणारं जे उत्पन्न आहे ते उशिरा मिळेल गायीमध्ये, पण तिच्यापासून मिळणारं उत्पन्न गायीमध्ये जे मिळणार, आता ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी आपल्याला गोपालनाचा व्यवसाय करायचा आहे तर त्यांनी मोठ्या प्रमाणात उडी घ्यायलाच नाही पाहिजे. आपण आता माझी 2 एकर शेती आहे, 2 एकर शेतीला अगदी 3-4 गायी खूप झाल्या. 4 गायीपासून म्हणजे आपल्या भागातल्या माझ्या परिसरातल्या ज्या गायी आहेत, माझ्या भागाला, माझ्या परिसरात ज्या म्हणजे तग धरू शकतायत, माझ्या भागातला जो चारा त्यांना चालू शकतोय, माझ्या भागात मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, विदर्भात पावसाचं प्रमाण कमी आहे, म्हणजे त्या भागात ज्या गायी आपल्याला जतन होऊ शकतायत तर त्या गायी त्या भागामध्ये सांभाळल्या गेल्या पाहिजेत, त्या गायींचं जतन त्या भागामध्ये केलं गेलं पाहिजे. आणि गायीची मूळ किंमत फिटायला कमीत कमी 1 ते 2 वेत जातात. म्हणजे 1-1.5 वर्षामध्ये त्या गायीची मूळ किंमत फिटून तिच्यापासून मिळणारी जी बैलजोडी असेल, तिच्यापासून मिळणारी जी कालवड असेल, हे आपल्याला बाजूला म्हणजे नफ्यामध्ये पडते. आणि आपण नुसतं गायी पालनामध्ये गोपालन नाही करत, तर आपण आपल्या त्या शेतीला पूरक जोडधंदा म्हणून गोपालनाचा व्यवसाय करतोय. आणि त्या गोपालनाचा व्यवसाय करतोय, त्या गायीपासून दूध मिळतंय आपल्याला, त्या गायीपासून शेणखत मिळतंय, त्या गायीपासून गोमूत्र मिळतंय, त्या गायीपासून आपल्याला इकॉनॉमिक म्हणजे चांगल्या प्रतीच्या कालवडी विकायला मिळतात, चांगल्या प्रतीचे बैलजोडी शेतीमध्ये काम करण्यासाठी, मेहनत करण्यासाठी मिळते. म्हणजे या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचा जर गोपालनाचा व्यवसाय अगदी चांगल्या प्रतीचं जर करायचं म्हणजे शेती आणि शेतीला मोठ्या प्रमाणात जर करायचं म्हणलं तर 10 गायी आणि 1 वळू या पद्धतीनं त्यानं युनिट आपण आपल्या शेतामध्ये शेतीला चांगल्या प्रतीचं करू शकतो. नक्कीच मित्र हो, गोपालनाचा व्यवसाय असेल, शेळी पालनाचा व्यवसाय असेल, हे जे व्यवसाय असतात हे व्यवसाय आपल्याला खऱ्या अर्थानं आर्थिक समृद्धीकडे नेणारे आहेत. आणि तुमच्या भागात जर आपल्याला नेमकं काय करायचं असेल तर याचाही विचार आम्ही करतो. ज्या पद्धतीनं आपण असं बोलतो की हा केवळ सुवर्ण कोकण असतं तर हे सामर्थ्य महाराष्ट्राचं आहे. 4 जिल्ह्यांचा विचार न करता अवघ्या महाराष्ट्रात ही घोडदौड सुरू झाली आहे. तारखा लक्षात ठेवा, 20-21 फेब्रुवारी शिवाजीनगर पुणे इथं आपण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक फार मोठी कार्यशाळा घेतोय, ज्याच्यात आपण कुक्कुटपालनासंदर्भात बोलणार आहोत, शेळीपालनासंदर्भात बोलणार आहोत, दुष्काळी भागातल्या चाऱ्या संदर्भात बोलणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देशी गायीचं अर्थशास्त्र या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत. 20-21 फेब्रुवारी शिवाजीनगर पुणे आणि 19-20 मार्च औरंगाबाद या दिवशी होणार आहेत. त्याच्यासाठी जर तुम्हाला संपर्क करायचा असेल, स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क करा. आपण बोलतोय शेती विषयाचे अभ्यासक गुंडू पवार यांच्यासोबत. पण मित्र हो, या विषयातली प्रत्येक विषयातली श्रीमंती ही अफाट असते आणि ही श्रीमंती असलेली अफाट आपल्याला नेहमीच एकदा ऐकून समजते अशातला भाग नाही. यासाठी सुवर्ण कोकणने तुमच्यासाठी खास सोय केली आहे, अर्थात डीव्हीडीच्या माध्यमातून. वेगवेगळ्या ज्या कार्यशाळा होतात या कार्यशाळांचं 9 ते 12 तासाचं रेकॉर्डिंग सलग तुमच्यासमोर आणलेलं आहे आणि एका डीव्हीडीत हे सगळे व्याख्याते तुमच्यासोबत तुमच्या भेटीला तुम्हाला हवं असतील त्यावेळेला येत असतात. कुक्कुटपालन असेल, देशी गाईचं संगोपन असेल, दुग्ध विकास असेल, कुक्कुटपालन असेल किंवा शेळीपालन, सगळ्या विषयाच्या डीव्हीडी या अवेलेबल आहेत. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी आपण संपर्क करा. आपल्यासोबत पवार साहेब आहेत. पवार साहेब, ज्या पद्धतीने आपण गायींचं म्हटलं, म्हशींचा जर विचार केला तर त्यातल्या व्यवसायाच्या संधी कितपत आहेत आणि त्याच्या बाय प्रॉडक्टची बाजारपेठ कशी असणार आहे?
मशीनचा जर विचार केला तर आता आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये, सोलापूर परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्र आहे, त्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूरचा जो भाग आहे तर त्या भागामध्ये पंढरपुरी मशीनचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे पंढरपूर ही म्हैस ही जी आहे ते अगदी मजबूत आहे, मजबूत बांधा आहे, शिंग लांब असतात आणि दुधासाठी चांगली आहे. म्हणजे एका वेळेला ती 5 लिटर पर्यंत चालू शकते. म्हणजे एका दिवसासाठी ते 10 लिटर पर्यंत आपल्याला, म्हणजे एका वेळेला 5, सकाळी 5 आणि संध्याकाळी 5 या पद्धतीने जर तुम्ही खुराक मेंटेन केलं किंवा चारा व्यवस्थित सांभाळा, हिरवा वाळलेला सुका चारा जर त्या म्हशीला दिला तर पंढरी म्हैस ही चांगली. पंढरपुरी म्हैस आहे, कल्याण सोनी आहे, मुर्रा आहे, जाफराबादी आहे. ह्या सगळ्या त्या भागात. आता धुळे साईडला आपण चाळीसगाव नगर साईडला जर बघितलं तर त्या साईडला बघितलं तर जाफराबादी म्हैस त्या भागामध्ये आढळते. जाफराबादी असेल, मुर्रा असेल तर ती म्हैस त्या भागामध्ये आढळते. आणि आता इकडं कर्नाटक साईडला जर आपण बघितलं तर कल्याण सोना म्हणून ती जात त्या भागामध्ये आढळते. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पंढरपुरीचं एक महत्वाचा प्रश्न असा की आपण गायींचा विचार करतो, गायींसंदर्भात बोलतो, साधारणपणे 10+1चं तेच गणित असतं. पण बाय प्रॉडक्टचा विचार करतात, गोमूत्र तर शक्य नाही म्हशीपासून, पण दूध आणि शेण या गोष्टींचा विचार करताना म्हस हा फॅक्टर आपल्याला किती उपयुक्त ठरतो? म्हशीमध्ये कसं आहे, दुधाचं प्रमाण चांगलं असतं. तिचे जे व्हिटॅमिनची जी फॅट असते, फॅटचं जे प्रमाण असतं ते म्हशीच्या दुधामध्ये चांगलं असतं. फॅट चांगली असते, त्यामुळे म्हशीचं दूध, म्हैस ही दुधासाठी आणि गोमूत्रासाठी दुधासाठी आणि शेणासाठी हे चांगल्या प्रतीचं, म्हणजे दूध त्या म्हशीपासून दिवसाकाठी आपल्याला जर 10 लिटर दूध मिळालं तर कमीत कमी जर 30 रुपये जरी भाव मिळाला आपल्याला तर 10 लिटरचे 300 रुपये झाले. एका वेळेचं जरी आपण त्या म्हशीला खायला जर घातलं तर एका वेळेचे पैसे तुम्हाला आरामात बाजूला मिळू शकतात. जसं गाई पालनामध्ये तुम्हाला सांगितलं 5 गाई किंवा 10 गाई 1 वळू, तसं म्हशीमध्ये देखील आपण 5 म्हशी आणि 1 रेडा या पद्धतीचं युनिट आपण आपल्या शेतीला जोडून चालू करू शकतो. किंवा जर इकॉनॉमिक बजेटचा जर विचार केला तर ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी 2 म्हशी देखील सफिशियंटली आहे. 1 म्हैस 2 म्हैस म्हणजे त्याच्या शेतीला दुधाचं जे उत्पन्न आहे तर त्याच्या शेतीला शेतीमध्ये शेतीसाठी जो होणारा खर्च आहे किंवा मुलासाठी होणारा जो खर्च आहे, कुटुंबासाठी जो होणारा खर्च आहे त्या दुधाच्या उत्पन्नामधनं भागवता येईल. त्याच्या व्यतिरिक्त जो शेतीमधनं मिळणारा जे बेनिफिट आहे तर ते बेनिफिट अनामत बाजूला पडेल. आणि नुसतंच 2 म्हशी सांभाळायच्या म्हणजे म्हशी सांभाळायच्या नाहीयेत, पूर्णपणे वेळ त्याला द्यायचा नाहीये. तर त्या शेतीबरोबर म्हणजे आपली जर 2 एकर शेती असेल तर 2 एकर शेतीमध्ये त्या म्हशी सांभाळत शेती करायची आहे. म्हणजे शेतीला पूरक जोडून म्हैस पालनासारखा व्यवसाय आपण करू शकता. म्हणजे आपल्या भागात जर समजा पश्चिम महाराष्ट्र असेल तर मुर्रा, तर इकडे त्या कर्नाटक साईडला असेल तर कल्याण सोना तुम्ही वापरू शकता. किंवा त्या धुळे साईड असेल किंवा चाळीसगाव साईड असेल, नगर साईड असेल तर त्या भागामध्ये मुर्रा असेल, जाफराबादी असेल, त्या भागात त्या वातावरणानुसार, त्या क्लायमेटनुसार आपल्या भागामध्ये कुठलं जनावर सूट होतं त्या जाती आपण सांभाळून तबेल्यामध्ये असतील किंवा मोठ्या प्रमाणात असतील तर आपण अगदी सांभाळू शकतो. मित्र हो, या सगळ्या कृषीपूरक व्यवसायांची जेव्हा आपण गोष्ट समजून घेतो त्या लक्षात येतं की हा प्रत्येक व्यवसाय हा दुसऱ्याशी इंटरकनेक्टेड केलेला आहे. आणि इंटरकनेक्टिव्हिटी म्हणजे अश्वमेध. केवळ एकच व्यवसायावर नव्हता, वेगवेगळ्या प्रकारचे जर आपण व्यवसाय केले तर त्यातनं मिळणारी अफाट श्रीमंती ही देखील आपण घर बसल्या सहज मिळवू शकतो. या संदर्भातच डिझाईन केलेला अश्वमेध कोर्स जो केवळ तुमच्यासाठी डिझाईन करण्यात आलाय. त्या अश्वमेध कोर्सची आवर्जून माहिती घ्या. स्क्रीनवर नंबर जात आहेत, त्या नंबरशी संपर्क साधा. गुंडूजी, आपण शेळी पालनासंदर्भात बोललो, देशी गाईच्या संदर्भात बोललो, थोडासा कुक्कुट पालन म्हणजे तुम्ही उस्मानाबाद म्हटलं तर कडकनाथची तर प्रचंड क्रेज आहे, खाली गेलात तर गिरिराजची क्रेज आहे. वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आज श्रीमंतीसाठी हीच खरी गरज आहे. म्हणजे आणि दुष्काळाचं किंवा पाण्याची या भ्रमात न राहता ही सगळ्या गोष्टींच्या मागे प्रश्नचिन्ह न घेऊन जगता श्रीमंतीचा पूर्णविराम म्हणजे कृषीपूरक व्यवसाय असा आहे. अश्वमेध आमची एक अशी कन्सेप्ट आहे की ज्याच्यातून आपण वेगवेगळ्या कृषीपूरक उद्योगांची माहिती देतो. सतीश परब यांनी हा डिझाईन केलेला व्यवसाय की एका व्यवसायाला सहाय्यभूत हा दुसरा व्यवसाय असतो, किंबहुना 2 एकर किंवा 2 गुंठ्याच्या शेतीत ही सगळी गणितं असतात. तुमची काय मत आहेत की या सगळ्या कृषीपूरक व्यवसायानंच श्रीमंतीचा शाश्वत मार्ग आहे? मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं नुसते ते करून चालणार नाहीये. आजकाल ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी, युवकांनी, महिला बचत गटांनी आपली शेती जी आहे त्या शेतीला अशा पद्धतीचे पूरक जोडधंदे जे आहेत ते जोडण्याची गरज आली आहे. कारण आपण पाहतो की
म्हणजे वरचीवर पावसाचं प्रमाण कमी होतंय. मला कुठं वाटतं की इस्रायल सारखी परिस्थिती आपल्या भागात येते काय की तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन शेतकऱ्यांनी अशा पद्धतीचे व्यवसाय चालू करणं गरजेचं आहे. आपण पाहिलं शेळीपालनाचा व्यवसाय असेल, गोपालनाचा व्यवसाय असेल, म्हैस पालनाचा व्यवसाय असेल, या व्यवसायाबरोबर आपल्या भागामध्ये कुक्कुटपालनाचा व्यवसाय देखील जोर धरतोय आणि तो व्यवसाय करायला हरकत नाहीये. आपल्या भागामध्ये आता पोल्ट्रीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढतंय पोल्ट्रीचं. पण मी त्यातनंही असं म्हणेन की पोल्ट्रीच्या जे बॉयलरचा आपण प्रोजेक्ट करतोय त्याच जोडीला त्याच धर्तीवर अगदी गावरान कोंबड्या असतील. गावरांमध्ये जी जात आहे, कडकनाथ जात आहे, वनराज आहे, गिरिराज आहे, या जाती बॉयलरपेक्षा तग धरून राहणाऱ्या जाती आहेत. म्हणजे त्या भागामध्ये जसं आपण म्हणतो उस्मानाबादी काटक आहे त्याच पद्धतीनं या ज्या जाती आहेत, वनराज असेल, गिरिराज असेल किंवा कडकनाथ असेल, या जाती त्या भागामध्ये आणि अंडे देण्याचं प्रमाण चांगलं आहे. म्हणजे या सगळ्या जाती त्या भौगोलिक रचनेनुसार नेमकी हीच गोष्ट आहे. म्हणजे आजपर्यंत सरकारची जी धोरणं होती ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतीश परब आणि सुवर्ण कोकण झटते की इथल्या माणसांनी नोकरीकडे न जाता शेतीचीच कास धरावी किंवा या व्यवसायांची कास धरणं हीच खऱ्या अर्थाने श्रीमंती आहे. काय तुम्ही या सगळ्या उपक्रमाला शुभेच्छा द्याल की आज मुंबईकडे वळण्यापेक्षा, महानगरांकडे वळण्यापेक्षा गावाकडे चला, श्रीमंती तिथे लपलेली आहे, काय सांगाल? मी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना जाता जाता एकच सांगेन की तुम्ही ग्रामीण भागातनं शहराकडे न जाता किंवा नोकरी न लागण्याने निराश होऊ नका. एकच ध्यास स्वयंरोजगाराचा. आपल्या मनामध्ये जिद्द ठेवा की आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतीला आणि ग्रामीण भागातल्या वातावरणाला जे काही शेती आणि शेतीपूरक जोडधंदे आहेत, ह्या जोडधंद्याशी मी जुळवून घेईन आणि या व्यवसायाशी बांधील राहून हा व्यवसाय पुढे नेण्याचा एक ध्यास मनामध्ये ठेवीन. नक्कीच गुंडू पवारांच्या या बोलण्यातनं सगळी गोष्ट जाणवते की अश्वमेध बाबत आपण सारखे वारंवार जे बोलत असतो की एकच व्यवसाय नाही तर कृषीपूरक व्यवसायांची मालिकाच तुमच्या भोवती श्रीमंतीचं खऱ्या अर्थानं कड निर्माण करेल. मित्र, स्क्रीनवर नंबर जात आहेत, सुवर्ण कोकणचे ऑफिशियल नंबर आहेत. या ठिकाणी तुम्हाला हव्या असलेल्या विषयासंदर्भात आपण आवर्जून प्रश्न विचारा. अगदी डीव्हीडी संदर्भात असतील किंवा कार्यशाळांसंदर्भात असतील, या सगळ्या संदर्भात माहिती करून घ्या. दर महिन्याला एक फोन, कदाचित ती पुढची वेळ ही तुमच्यासाठी असेल याची जाणीव करून घ्या. जाता जाता आठवण, 20 आणि 21 फेब्रुवारी शिवाजीनगर पुणे आणि 19 आणि 20 मार्च औरंगाबाद इथे सगळ्या विषयांवरची म्हणजे 4 प्रमुख कृषीपूरक उद्योगांवरची ही कार्यशाळा होते. या कार्यशाळेतली आपली उपस्थिती नक्कीच आपण खात्री करून घ्या. पवारसाहेब, आज इथे आलात, वेगवेगळ्या कृषीपूरक व्यवसायातली श्रीमंतीची गणितं उलगडली. खूप खूप आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.